देव नाही भेटल्यावरती दिवाळेगाव शांत होता, एक पटांगेचा आवाज नाही. नाही त्यांना खरं सांगतो की तुम्ही चुकीचं काही टाकू नका. काही तुम्ही आता बरेचसे ब्लॉग बघितले, मागच्या वर्षी पण खूप बेकार ब्लॉग होते जावं, पण असं काय करू नका ज्याने आपले आगरी कोळी लोकांचा, आपल्या दिवाळी गावाचं नाव खराब व्हायला पाहिजे. कसं दिसतं या मिरर सेक्शन मध्ये नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा. साईडला आलोय आणि आतमध्ये आल्यानंतर हे बघा शीश महल नक्की इथं बघून बघायला, आणि कसं वाटतंय नक्की सांगा तुम्ही. आणि जेव्हा पण इथे येणार तुम्ही नक्की बघा या साईडला जस्ट आपण याच्यामधून आता फोटो सेशन करून आलोय आणि याच्यामध्ये पण काय भैरनाथ वस्ताद की जय. दिवाळीच्या तुम्हा आणि तुम्हा फॅमिलीला खूप 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 शुभेच्छा. येत्या 1-2 दिवसामध्ये दिवाळी येईलच आणि दिवाळी आलीत भैरनाथ वस्ताद जे आपले दिवाळी कोलीवाड्यामध्ये आहेत. भाई दिवाळी कोलीवाडा बोलला ना की 3 दिवस जल्लोष. कुठे ते पण बेलापूरमध्ये. आणि जी लोक येतात, पालखीला येतात, मिरवणूकला येतात, विसर्जनला येतात किंवा भैरनाथ वस्तादच्या आगमनाला येतात, त्या लोकांना माहिती आहे की जल्लोष काय असतो. आणि तुम्ही लोक व्हिडिओच्या माध्यमातून किंवा रील्स किंवा यूट्यूब कुठेही बघत असाल, पण मी तुम्हाला सांगतो की आयुष्यातून एकदा तरी तुम्ही या 3 दिवसाच्या फेस्टिवलमध्ये ना एकदा तरी तुम्ही नक्की या दिवाळे कोलीवाडा या गावामध्ये. कारण की इथे तुम्हाला माहिती आहे एवढा भारी जल्लोष असतो ना. मी 3 दिवस असतो, मला माहिती आहे. फटाके एवढे खतरनाक फक्त फोडतात ना हातामध्ये. सो मी चाललोय दिवाळीला आणि दिवाळीला जाऊन कसं असणार आहे काय असणार आहे तिथं माझा मित्र आहे त्याला पण भेटणार आहे. आणि तुम्ही कंटिन्यू ब्लॉगमध्ये, मी आता काही बोलणार नाही आहे. आपण निघतोय, भूक पण लागली ज्या पहिला थोडंसं काही खातो आणि आपण फिरता दादांना फोन केला मी आणि बरेच दिवसाची भेट होती, म्हणजे भेटलेलं तुम्हाला 2-3 वेळा. आणि दिवाळीमध्ये येणार आणि सोमनाथ कोली या व्यक्तीला या माणसाला भेटणार नाही असं व्हायलाच नाही पाहिजे. आणि सोमनाथ कोलीचं नाव पण तुम्ही ऐकून आहेत आणि चेहरा सुद्धा दाखवला. दादा आहे तिथं, दादाला भेटायला आलो पण दादा निघतो ते साखरपुड्याला. असू द्या, निघूया, फॅमिली फंक्शनला जायलाच पाहिजे. आणि सोमनाथ कोली म्हटलं की भाई नाव आहे, सांगत नाही. मी दादांच्या बद्दल नेहमी बोलत असतो आणि नेहमी मला आवडतं बोलायला. कारण की बघा दादांची मी म्युझिक नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये वापरत असतो आणि दादा कधीच कॉपीराईट देत नाही. मला एवढा त्यांचा गर्व आहे त्या गोष्टीचा. कारण की मागे पण मला समोरून त्यांनी सांगितलेलं का मला तुझे व्हिडिओज आवडतात, त्याच्यामुळे मी तुझी व्हिडिओला कॉपीराईट नव्हती दिलेली होती. मला लोणावळ्याला भेटलेले ते आणि बैरीदेवाचं. कारण की कधी आपण कोणाची म्युझिक वापरतो तर ते त्यांना सांगायला हवं पहिला, पण मी डायरेक्ट वापरलेली होती. कारण की तेव्हा एवढा आमची ओळख नव्हती त्या गोष्टींची. पण झालं. आणि भैरीदेव येतंय आणि भैरीदेवाच्या गाण्यात जेव्हा तुम्ही ऐकता ना भैरी देवा माझ्या, आणि जे पण भैरीदेवाचे जेवढे पण गाणी असतील ट्रेंडिंग गाणी सर्व सोमनाथ दादांचेच गाणी आणि त्यांच्या मुलीचे गाणी आहेत. आणि दादांचा यावर्षी सुद्धा गाणी येणार आहे नाही येणार आहे तर तुम्हाला म्हणजे एक सिक्रेट आहे, तो आल्यानंतरच समजेल. काही गोष्टी सिक्रेट असतात, ते आल्यावरच समजेल. आणि आला सुद्धा तर तुम्हाला तो कुठे बघायला भेटेल, सोमनाथ कोली ऑफिशियल यूट्यूब चॅनल, बरोबर दादा? त्या गाण्यावरती बघायला भेटेल. दादांना मी भैरीदेवांबद्दल विचारणार की दादा भैरीदेवाबद्दल एखादी अशी कुठली गोष्ट आहे का म्हणजे सांगण्यासारखी, एक आपण बोलतो अनुभव, काहीतरी एक्सपिरियन्स सांगण्यासारखं भरपूर आहे, पण ते गाण्यातून समजून जातो. नाही एखादा प्रसंग घडलेला आहे का तुम्ही म्हणजे असं लोकांना सांगायला पाहिजे त्या प्रसंगाबद्दल? एकदा देव भेटला नव्हता, लेट भेटला, आणला होता बंदरावरच आरती गेली, बंदरावर आपल्या, आणि तिकडनंच परत निघा होता. तिथूनच निघाला का? हो हो, कधी कधी होतात अशा काही गोष्टी. काही पाण्याचा स्थिरपणा कधी. बरोबर. आणि जी लोक बाहेरून येतात बरोबर
हा कारण झाला ते कारण झालं, पण तसं नसतं. तुम्ही माझा पण ब्लॉग बघा, इतर कोणाचा ब्लॉग बघा किंवा तिकडच्या लोकांची माहिती काय, गावातल्या लोकांची. आणि तुम्हाला सांगू, मी वर्षानुवर्ष येतो. मागच्या वर्षी तुम्हाला सांगू देव नाही भेटला. आम्हाला एवढा दुःख झालं ना त्या गोष्टीचा. गाव अक्षरशः शांत होता. मला असं वाटतं का ब्लॉग पण नको बनवायला असं झालेला होता, कारण की देव नाही भेटला. आम्ही लोक आले आणि दिवाले गाव त्याच वर्षी मला समजलं का देव नाही भेटल्यावरती दिवाळे गाव शांत होता. एक पटांगेचा आवाज नाही. म्हणून असं काही जेव्हा तुम्ही लोक येणार ना बाहेरची लोक बघण्यासाठी, तर नक्की उत्साह म्हणून या बघा आणि देवाला, खरोखर भैरी देवाला तुम्ही फील करा आणि जावा. पण असं काय करू नका ज्यानेकारी आपले आगरी कोळी लोकांचं, आपले दिवाळे गावाचं नाव खराब व्हायला पाहिजे. आणि दादा भेटलेच, नक्कीच काहीतरी नवीन तुम्हाला बघायला भेटेलच. आणि चला दादा भेटले, खूप भारी वाटला, मस्त वाटलं एकदम. आणि यांची फॅमिली आता मला भेटते का नाही भेटते माहीत नाही, पण सरगम असेल किंवा वहिनी असेल, मी त्यांना सुद्धा तुम्हाला दाखवेनच. चला, भैरीनाथ वस्ताद की जय. आलो आता, मगाशी सांगितलं तुम्हाला दिवाले गावात आलोच. आणि आल्यानंतर भाऊ भेटला इथं, नुसती गाय गडबडीमध्ये आहे. नीरज काय कुठे काय गाय गडबडी तुझी? बरोबर. आणि भरती आली का रे, का चालली भरती काय? ते पण चाललंय ना. आणि हा आहे आपला दिवाले कोलीवाडा, जिथे आपला भैरी देव येतोच. आणि मच्छी मारसाठी पण इथं लोक असतात. आपला या कुठं आपला मच्छीचा तिकडे, आणि ते त्या साईडला ते होडी दिसतात, ते काय तिथं बंदर आहे आपला, सकाळी मच्छी विकण्याचा तिथे. आणि आता हा भाग पाण्याचा कुठून येतोय? तो पनवेल वरून येतोय. आणि तो पनवेल कोलीवाडावरून जो पाणी येतं तो इकडनं भरून जातं आणि इकडे उतरतो, रिटर्न येते का इथूनच? ओके. आणि आता आपल्या समुद्रात जातं ना इकडून, ये साईडून. आणि तो याला मुवायला नाही ना, तो कुठे जातो? तो मुवा गाव तिथे समोर एअरपोर्टचा आहे. अच्छा, हा एअरपोर्ट भाग आहे, दिबा पाटील एअरपोर्ट, बरोबर. आणि तो तुम्हाला हायवे चिकडचा जो डोंगर आहे ना, एक्सप्रेस वरून तुम्ही जेव्हा उरण साईडला जाता तिकडचा, बरोबर ना, तो ते साईडचा तिकडे दिसतंय. आणि भाई नीरज भेटला, नुसती गायगाडबरी नाही. चला आता नीरजला या दिवाळीन आणि 3 दिवस कार्यक्रम असेल ते तुम्हाला तेव्हाच समजेल काय कार्यक्रम असेल. आता बोलू नाही शकत, सर्व काय गोष्टी तेव्हा समजतील. आणि 3 दिवस मज्जा असते, या मजा करा, 3 दिवस उत्साह राहा. आणि 3 दिवस फटाके काय फुटतात ना ते तुम्हाला समजेलच. आणि आपली इकडून सर्व निघतात गोष्टी, हा इकडच्या काही गोष्टी जरा ते पण दाखवतो. चल नीरज, बाय, परत भेटू, बाय 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 बाय. चला आता निघालोय आता दिवाले गावातून. आणि ट्रॅफिक बघा समोर किती आहे. आणि लिटरली 15 मिनिटाच्या रस्त्याला 1 तास लागतो, म्हणजे विचार करा ट्रॅफिक किती आहे. आणि दिवाळी असल्यामुळे ट्रॅफिक मला असं वाटतं, कारण की लोक बाहेर पडले असते शॉपिंगसाठी किंवा काही खरेदी करण्यासाठी गोष्टी. आणि मी पण आता चाललोय सीवूड मॉलमध्ये. आणि तिथं काहीतरी असं बघण्यासारखं आहे सीवूड मॉलमध्ये. सो मी मॉलमध्ये गेल्यावरती तुम्हाला दाखवतो. आणि मॉलला खूप सजवलेलं आहे, मला इथून दिसतोय, आय थिंक तुम्हाला दिसत असेल का माहिती नाही, पण खूप सजवलेलं आहे एकदम प्रॉपर. सो आपण आता जाऊया मॉलमध्ये. आणि पार्किंग शोधावी लागेल, कारण की आज पार्किंग मला असं वाटतं गाड्या बाहेर लागल्या म्हणजे पार्किंग पूर्णपणे फुल आहे. आपण आता मॉलमध्ये जाऊया. नंतर इथं फ्लॉवर्सचे पॉट बघायला भेटतात. आणि फ्लॉवर्स बघा किती सुपर्ब आहे. नक्की तुमच्या घरात एक छोटा तरी फ्लॉवर्स हवाय. आणि इथं कॅक्टेट्स आहे बघा, कॅक्टेट्स काय म्हणतात त्यांना, मला माहिती नाही ॲक्च्युली काय म्हणतात, पण हे खूप भारी दिसतात. हे बघा, मला नाही तुम्हाला कॅमेऱ्यात कसे दिसतात, मग झूम करून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा कॅक्टेक्स. आणि हे आपल्या बेलापूरमध्ये तुम्हाला माहीतच आहे, पाम बीच रोडला हे बर्ड्स येतात, फ्लॅमिंगो बर्ड्स आय थिंक याला म्हणतात. आणि फ्लावर्स खूप भारी भारी आहेत. चलो मॉलमध्ये आपण एंट्री करूया. आणि ते छोटे छोटे बावले आहेत. चलो मॉलमध्ये एंट्री केली. आल्यानंतर इथं हॅपी दिवाळीचा मला स्लोगन दिसतंय, पण आल्यानंतर इथे खूप सारा क्राऊड आहे आणि काहीतरी अँकरिंग होत आहे. सो गिफ्ट्स ऑफर वगैरे पण चालू आहेत. आणि ठीक या साईडला ना शीश महल आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा सलमान खानचा मूवी बघितला असेल ना, त्या मूवीमध्ये शीश महलचा समज सांगितलेला आहे. तर ही पूर्ण नक्की तुम्ही जर सीवूड मॉलमध्ये या तर तुम्हाला पूर्ण दिवाळीच्या सीझनमध्ये बघायला भेटणार आहे शीश महल. हा जो तुम्हाला शीश महल बघायला भेटते इथे लिहिलेला आहे बघा, शीशा महल म्हणजे शीश महल. आणि इन्स्पायर्ड बाय ते हेरिटेज आहेत
जे आपल्या जयपूर आणि राजस्थानला तुम्हाला बघायला भेटतात. सो त्या आणि आतमध्ये गेल्यावरती इथे बघा 360 स्पेस दिलेला आहे आणि त्यात निऑन डिलाइट आणि मिरर मेसिक्स वगैरे पण काहीतरी. सो असं बँड तुम्हाला भेटेल जे तुम्ही 99 रुपीज पे केल्यानंतर आणि त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये एंटर करू शकता कारण की तिकडे त्या साईडला तुमचं त्यांचं हे आहे आणि ते स्कॅन करून तुम्ही पेमेंट पे करून आणि त्याच्यानंतर इथे आल्यानंतर बघा तुम्हाला लेफ्ट साईडला माझ्या दिसतं इथं तुम्ही काही पेंट करू शकता. तुम्हाला पटेल त्या ॲक्टिव्हिटीज करू शकता. या साईडला बघा या लहान मुलीने स्वतःचं नाव लिहिलं आहे आरोही आणि पेंटिंग करते. इकडं खूप छान पेंटिंग केली आहे आणि ठीक आहे या साईडला पण काहीतरी छोटे छोटे ॲक्टिव्हिटीज चालू आहेत बघा. या साईडला फ्लावर फाउंटेन आहे पूर्ण बघा. या साईडला पूर्ण फ्लावर फाउंटेन आहे आणि आता मग जाऊया आणि फोटो सेक्शन करूया. फोटो सेक्शन करण्यासाठी इथं गर्दी भरलेली आहे. गर्दी 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 बघा ती गर्दी बघा इथं. चलो एक एक करून जाऊया. पहिला जे ठिकाणी खाली आपण त्या साईडला जाऊया. सो आता आतमध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि इथं आल्यानंतर मिरर आहे आणि मिररला खरोखरचे शेड्स दिलेले आहे खूप भारी आहे. मी दिसतंय का? दिसतंय आणि वरतून मी दिसणार तुम्हाला. आणि इथं फोटो सेक्शन खरोखर खूप भारी होते. बरोबर जरा असं पकडना हा. आणि कसं दिसतं या मिरर सेक्शन मध्ये नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा. खरोखर एवढा भारी दिसतोय ना आतमध्ये येऊन आणि फोटो सेशन साठी तर खूप म्हणजे खूपच भारी आहे. सो हे बघा पोज किती पण पोज तुम्ही फक्त पोज बोला डॅप करा काही करा. इथं फोटो सेशन साठी खूप सुपर आहे तर नक्की या. आणि आपण अजून 2 आहेत काचेचे जे शीश महल आहेत त्याच्यामध्ये आतमध्ये जाणार आणि आतमध्ये जाऊन तिथे पण एक मस्त फोटोशूट करूया. तर चला आता आतमध्ये जाऊया. बाहेरचा पण झाला इथं फोटोशूट. आता आपण निघतोय बघा या साईडला जस्ट आपण याच्यामधून आता फोटो सेशन करून आलोय आणि याच्यामध्ये पण काहीतरी आहे युनिक बघण्यासाठी. तर आपण आता आतमध्ये गेल्यावरती आपल्याला समजेल. आणि इथे खूप गर्दी काय आहे मला पण माहिती नाही गर्दी काय तर नक्की आता इथे पण जाऊया. आणि मला मेन म्हणजे फ्लावर्स खूप आवडलेले आहेत. सो नक्की तुम्ही लोक जेव्हा सीवूड मॉलमध्ये येत असाल तर इथं या आणि आल्यानंतर इथं नक्की व्हिजिट करा. 99 रुपीजमध्ये व्हॅलिड आहे. खूप अफोर्डेबल पण आहे आणि खूप व्हॅलिड आहे का कारण की काहीतरी अशा गोष्टी तुम्हाला बघायसाठी भेटतात. आणि जयपूरला जाण्यापेक्षा तर आपण इथेच जाऊया आणि फोटो सेशन करूया. तुम्हाला माझ्या इंस्टाग्रामवरती फोटोज बघायला भेटले असतील. आणि बघा फ्लावर्स मला खूप आवडले. फ्लावर्स ना याला फाउंटेन म्हणतात. या साईडला सेशन आहे जिथे तुम्ही बघा हे पूर्ण करू शकता आणि त्याच्यानंतर आपण इकडून पूर्ण फोटो सेशन करू शकतो या साईडला आणि खूप भारी वाटतंय. जो मी रील्स काढलेली आहे ती तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम पेजवरती बघायला भेटणार आहे आणि खूप गर्दी आहे या साईडला. तर चला आता आपण पण इथून बाहेर निघूया 2-3 फोटो उडून आणि नक्की तुम्ही इथं व्हिजिट करा. चला इथं फिरता फिरता आपली एक युट्यूब फॅमिली भेटलेली आहे. भाऊ नाव काय तुझं? पार्थ. जोरात बोल. पार्थ. आणि राहायला कुठे आहे? उरण मध्ये. द्रोणागिरीला राहायला आहे. उरण वरून आलेला एवढा लांब खास फिरण्यासाठी आला का मॉल मध्ये? आणि शीश महल कसा वाटला तुला? मस्त वाटला ना. आणि कुठल्या स्टँडर्डला आहेस तू? 9th स्टँडर्डला. ठीक आहे चल थँक्यू भेटल्याबद्दल आणि खूप भारी वाटलं आणि तुमची फॅमिली पण मस्त आहे. चलो बाय 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 बाय. एन्जॉय करा मॉल पूर्ण. चलो बाय. आणि या साईडला आता खाली झालं आहे पूर्ण बघा इकडच्या साईडला. आतमधून जी मगाशी तुम्हाला सांगितलं ना गर्दी होती तर आतमध्ये का गर्दी आहे मी आता आतमध्ये जातो थोडा फोटो सेशन करतो आणि मग तुमच्याशी बोलतो. साईडला आलोय आणि आतमध्ये आल्यानंतर हे बघा शीश महल नक्की तिथं बघून बघायला भेटतंय. म्हणजे जे बोललेलं तसं सेम टू सेम आहे. आणि कसं वाटतंय नक्की सांगा तुम्ही. आणि जेव्हा पण इथं येणार तुम्ही नक्की इथं व्हिजिट करा. काही दीदी लोक आलेत त्यांचा फोटो काढायचा आहे. वाव. हे तुझा हँड खाली घे ना ते हे शर्टचा मग मस्त वाटेल. अजून थोडंसं खाली घे थोडंसं म्हणजे ती पेंटिंग मिटायला पाहिजे. हा मग आता बघ किती छान वाटेल. बघ किती छान दिसत आहेत रामू आणि शामू. वाव छान आलाय. आणि एकटीचा पण काढूया आता फोटो. आणि इथं हे बघा. तर चला आपण पण मस्तपैकी फोटो सेशन करूया. मला नक्की सांगा की हा ना पूर्णपणे एवढा भारी दिसतोय ना. फोटो काढलेले आहेत मी माझ्या इंस्टाग्राम वरती पोस्ट केले स्टोरीला पण टाकलेल्या होत्या आणि तुम्हाला आता माझ्या इंस्टाग्राम वरती मॅट ब्लॉग वरती जाऊन बघायला भेटेल. ते पण बघा. आणि इथं व्ह्यू खरोखर खूप भारी आहे. मस्त वाटतंय. हे दीदी कसा वाटला? कैसा लगा तुझे? हिंदी मराठी इंग्लिश? हिंदी. कैसा लगा इधर आके तुझे? बहुत अच्छा लगा. और पेंटिंग किसने निकाला है तेरे हाथ पे?
अरे यार तूने नहीं निकाली पेंटिंग, एक्टिविटी नहीं की क्या? उसके हाथ पे किसने निकाला? उन अंकल ने निकाला। तेरा नाम क्या है? तेरा नाम? आरुषि। दोनों सिस्टर हो तुम लोग? तो तुझे चश्मा कैसे लगा? ज्यादा टीवी देखती है, फिर मोबाइल ज्यादा देखती है, ये पढ़ाई ज्यादा करती है, ये क्या करती है ज्यादा? टाइम पास। हाँ देख उसने सच बोला, मन की बात बोली। ठीक आहे चलेगा, चलो बाय। चला आता चला फोटो काढता काढता इथे आय थिंक काहीतरी डान्स आहे, सो नक्कीच दिवाळीचाच काहीतरी सॉन्ग असेल जो तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये। आणि इथे पूर्ण पब्लिक थांबलेले या साईडला डान्स बघण्यामध्ये। बघा इकडे 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 हा पूर्ण मॉलमध्ये या साईडला थांबलेले सो चला आता मॉलमधून आले, मला पण जामच गरम होत होतं, जॅकेट घातलेला, सो जॅकेट काढलाय आणि आता टी शर्ट वरती आहे, निघतोय घरी। 10 वाजलेले आहेत, चला। आणि उद्यापासून त्या दिवाळी म्हणजे आज चालू झाली दिवाळी, पण मेन जे आपण जसं बोलतो दसरा दिवाळी, जशी दसरा असते तशी दिवाळी येते दसऱ्याच्या नंतर। तुम्हाला माहिती आहे दसरा दिवाळी का म्हणतात? आता बोलता बोलता मला असं आठवलं, ज्या लोकांना माहिती आहे की दसऱ्यापासून तर दिवाळी का सेलिब्रेट करतात, तर त्यांना खूपच छान, आणि ज्यांना नाही माहिती आहे तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की जेव्हा रावणाचा वध केला प्रभू श्रीरामांनी, त्याच्यानंतर ते जेव्हा अयोध्याला जातात, त्याच्या खुशीमध्ये अयोध्याची प्रजा असते, आणि 14 वर्षाच्या वनवासानंतर माता सीतेचा हरण केल्यानंतर त्या ज्या रावणाचा वध केल्यावरती प्रभू श्रीराम, लक्ष्मण, माता सीता आणि बजरंगबली हे चौघं जेव्हा येतात अयोध्यामध्ये, ते दिवाळी साजरी होते। म्हणजे उत्साहाचा माहोल असतो आणि दीप प्रज्वलित करतात, मिठाया वाटतात, खूप उत्साहित असतात। सो त्याच्यामुळे दीपावली मनवली जाते, आणि त्याच्यात खूप सारी प्रथा पण असते, बारस वसू असं काहीतरी एक प्रथा आहे, ती बलिप्रतिभा असते, त्याच्यानंतर धनतेरस असतं, आणि मग म्हणजे भाऊबीज असते। असे 5-6 प्रकारच्या वेगवेगळ्या त्याच्या कॉन्सेप्ट्समध्ये स्टोऱ्या आहेत, कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या हिंदू धर्मात म्हणजे आपल्या सनातन धर्मामध्ये कुठलीही गोष्टच्या मागे काही ना काही नक्कीच असतं, ती व्हायची किंवा करायची म्हणून नसते, त्याच्या मागे स्टोरी असते। सो दिवाळीची अशी छोटीशी स्टोरी आहे, स्टोरी तर खूप मोठीच आहे, पण
मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. आणि चला व्लॉग कसा वाटला तुम्हाला. दिवाले गावाचं बहिरी देवाच्या आगमनाचा व्लॉग सुद्धा बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर पालखीचा आणि मिरवणुकीचा सर्वात पहिले सबस्क्राईब करून ठेवा चॅनल. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, भैरीनाथ वस्ताद की जय. राधे राधे.